हॅलो, नमस्कार. तर मी आता बनवते संध्याकाळच्या वेळेस मस्त अशी पावभाजी. तर पावभाजीसाठी मी भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि इथं फ्लावर आहे. फ्लावरला एकदम बारीक-बारीक कट करून घेतला. आता पावभाजी म्हणलं की कसं टोमॅटो जरा जास्त घालायचं. त्यामुळं जवळपास मी 3-4 टोमॅटो घेतली होती. पावभाजीला छान आंबूस असा म्हणजे आंबूसाची पावभाजी छान लागते म्हणून. नंतर आता वली मटरचा सीझन पण आहे. भरपूर अशी ताजी-ताजी वली मटर येते. तर ती पण मस्त अशी ताजी-ताजी वली मटर वापरायची. आणि कलर छान येण्यासाठी मी बीट पण घालत असते. तर एक बीट घेतलं होतं, बीटची साल काढून घ्यायची आणि साल काढून घेतली की तो पण बारीक कट करायचं. एक 2-3 शिमला मिरची, बटाटा हे सगळं व्यवस्थित बारीक बारीक असं कट करायचं आणि कॅरट वगैरे असेल, आवडत असेल तर ते पण घालायचं. आता सध्या कसं देशी वगैरे गाजरं एवढी चांगली येत नाहीत. एकदम मोठीच्या मोठी गाजरं असतात. ते खात असतो आम्ही, पण आता मी काय सध्या वापरलं नव्हतं ह्याच्यामध्ये. गाजर पण घातलं तर चांगलं लागतं, पण मी नव्हतं वापरलं. नंतर इथे शिमला मिरची आहे. जाड-जाडच अशा भाज्या कट करून घेतल्या होत्या. असं नाही की मी एकदमच बारीक अशा कट केलेत. कारण हे सगळं कट झाल्यानंतर आपल्याला सगळं कुकरलाच लावायचं आहे आणि कुकरला लावल्या काय जास्त जाड असं मोठं असं पटकन शिजून आपलं होतं. तर इथं मी शिमला मिरची, नंतर टोमॅटो, बीट सगळं बारीक कट करून घेतल्या. इथं आहे बटाटा. तर बटाटे मी 2 बटाटे वापरले होते. तर तो बटाटा पण असा 4-4 भाग असे करून कट करून घेतले. इथं कुकर आहे. कुकरला सगळ्या भाज्या आता लावून घेते आणि मी सगळ्या भाज्या म्हणजे कट करायच्या अगोदरच स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. त्यामुळे तुम्ही बघू शकता छान असं बीट आणि तुम्ही पावभाजी करताना ना बीट घालाच. कलर खूप म्हणजे खूप छान येतो. सगळ्या भाज्या एकत्र घालायच्या आणि कुकरला छान असं शिट्टी काढून घ्यायची एक आणि एक शिट्टी काढून एक शिट्टी काढायची. कमी गॅसवर एक 10-15 मिनटं ठेवायचं आणि नंतर मग छान अशा भाज्या मऊ अशा शिजवायच्या. तर कुकरला 2-3 शिट्ट्या होते. तोपर्यंत मी लगेचच पुढची तयारीला सुरुवात केली. तर जवळपास 1-2 बारीक असा कांदा कट करून घ्यायचा. जेवढा बारीक कांदा कट करता येईल तेवढा बारीक कांदा कट करायचा आणि हा आमचा छान असा डब्बा आहे. तर त्या डब्याला 2 भाग आहेत. एका साईडला अद्रक असतं आणि एका साईडला लसूण असतं. तर ते अद्रक लसूण मी साईडला काढलं. चॉपिंग बोर्डवरच बारीक करते. आता पावभाजी करताना अद्रक लसूण जरा जास्त वापरायचं आणि भाजी आपली छान आता शिजलेत. तर झाऱ्याच्या साहाय्याने मी त्या भाज्या सगळ्या साईडला काढून घेते आणि मॅशरमध्ये असं मॅश केलं तरी चालते किंवा कसं आपल्या ज्याची त्याची आवड असते. आता माझ्याजवळ कसं बीट मी घातलं होतं आणि बीट कसं पटकन असं ते बारीक होत नाही. त्यामुळे मी काय केलं थोड्याशा बीट नंतर थोड्याशा ज्या काय बीट नंतर असं ज्या कडक कडक अशा भाज्या आहेत ना, तर त्या मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं आणि म्हणजे कसं मिक्सरमधून फिरवून घेतलं की मग जास्त असं बारीक करायची गरज पडत नाही मॅश वगैरे. मी जास्त नंतर करत नाही. ओली मटर साईडला काढली आणि बीट वगैरे ते सगळं बारीक करून घेतलं. जाडसर अगदी असं एकदमच कंटिन्यू असं हलवलं नाही. उगं थोडंसं किंचित मिक्सर चालू करून बंद केला होता. नंतर ते सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि आता कढईमध्ये तूप घालते. आता तूप, बटर किंवा तेल काही पण घालू शकता. पण आता देशी घरचं तूप आहे. घरचं म्हणू शकत नाही, पण आपलं गावाकडचं तूप आहे त्यामुळं घरचंच की घरी केलेलं आपलं. तर ते आपलं गावरान तूप असल्यामुळे त्याचा तुपातली पावभाजी एक नंबर लागते. त्यामुळे मी छान असं तूप घातलं आणि कांदा घातला. कांदा लालसर झाला की जे आपण आता बारीक केलेली अद्रक लसूणची पेस्ट आहे ती घालायची आणि तुम्ही ना पावभाजी करताना सवाईचा पावभाजी मसाला वापरा. इतका कलर त्याला छान येतो ना, एक्स्ट्रा आपल्याला लाल मिरची वगैरे असं काहीच घालायची गरज नाही. ते एक पॅकेटच बास होते. त्याने इतका छान पावभाजीला कलर येतो ना, बासच. मी ते पावभाजीचं एक पॅकेट घातलं. थोडीशी हळद घातल्याने तर बघू शकता कलर एकदम भारी आल्यानंतर एक चमचा 1.5 चमचा मीठ घातलं आणि कंटिन्यू हलवत असं राहायचं आणि ही ना स्टीलची कढई आहे त्यामुळे कंटिन्यू हलवलं ना म्हणजे चिटकतेच थोडंसं, पण असू दे आता स्टीलमध्ये पण चांगलं असतं खाल्ल्याला. नंतर ज्या भाज्या सगळ्या मी थोड्याशा जाडसर अशा बारीक करून घेतल्या होत्या त्या भाज्या सगळ्या मिक्स करायच्या आणि नंतर मग थोडंसं पाणी वगैरे वाढवलं आणि कमी गॅसवर छान अशी उकळी येऊ द्यायची. नंतर वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि एकदम पटकन होणारी आपली हेल्दी टेस्टी अशी पावभाजी तयार झाली. आता नंतर पाव तूप बटर लावून असं गरम करायचं आणि गरम पाव झाले की मग काय एक नंबर अशी पावभाजी गरमागरम खायची. पावसाळ्यामध्ये खायला एकदम भारी लागते.